डॉक्टर शरद शेळके, कान नाक घसरतज्ञ, मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. मी महिन्यातून 2 बुधवारी, पहिला, दुसरा आणि चौथा बुधवारी गेवराई इथे कान नाक घसरतज्ञ म्हणून व्हिजिट करत आहे. ज्या रुग्णांना कानाचा काही त्रास असेल, जसं की कान 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 फुटणे, ऐकू कमी येणे, चक्कर येणे किंवा सायनसेसचा त्रास असेल, जसं की नाक बंद होणे, नेहमी सर्दी असणे, शिंका येणे किंवा घशाचा काही त्रास असेल, तर यांनी दुसऱ्या व चौथ्या बुधवारी कुसुम हॉस्पिटल इथे भेट देऊ शकतात. नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा भरत हनेराव. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे. माझी स्पेशालिटी जॉईंट रिप्लेसमेंट, रोबोटिक्स, कन्व्हेन्शनल, कॉम्प्लेक्स ट्रॉमा आणि आर्थ्रोस्कोपी आहे. मी मेडिकल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे, जे की छत्रपती संभाजीनगर येथे आहे. तर प्रत्येक महिन्याच्या, प्रत्येक हप्त्याच्या बुधवारी मी इथे अवेलेबल असेल गेवराईमध्ये कुसुम हॉस्पिटल डॉक्टर ताळे यांचं, जे की सरकारी दवाखान्याच्या मागच्या साईडला आहे. तर ज्या रुग्णांना ऑर्थो रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असेल, त्यांना सांधे, जॉईंट रिप्लेसमेंट किंवा ट्रॉमा, पाठदुखी, कंबरदुखी, काही अशा कुठल्या गोष्टींचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी अवश्य भेट देऊन एकदा भेट देऊन म्हणजे सेकंड ओपिनियन तरी घेऊ शकतात. ज्यांना ऑपरेशनची वगैरे काही गरज लागेल किंवा अगर काही कुठल्या गोष्टी असतील त्या संदर्भात त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल. काही गेवराईमध्ये आपण व्हिजिटला येणार आहात, तर मात्र संभाजीनगरला पेशंटला परवडत नसेल तर गेवराईमध्ये त्या पेशंटचा इलाज केला जाईल का, की त्यांच्यावर? नक्कीच नक्कीच. ज्या गोष्टींची गरजच नाहीये, ऑपरेशन न करताही काही गोष्टी औषधांवर किंवा नुसत्या फिजिओथेरपीवर कव्हर होऊ शकतात, त्याच्यासाठी संभाजीनगरला यायची मूलतः गरज नाही. अशा रुग्णांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होतो. जे काही संभाजीनगरला लागणारे जो काही रुग्णांना जे काही देयक आहे किंवा तुमचा जे पैसा लागतोय तो या ठिकाणी कमी दरात मिळेल आणि रुग्णांना सेवा मिळण्यासाठी आपण कसे आहात, कसे तात्पर्य आहात? नक्कीच नक्कीच. संभाजीनगरमध्ये तुम्ही पाहायला गेलं तर संभाजीनगरमध्ये येण्याचा बसचा खर्च आहे, तिथल्या महागड्या फार्मसीमधून जे गोळ्या आपल्याला मिळणार आहेत त्याचा खर्च जास्त आहे. तिथं ओपीडीची फीस जी असते त्याच्यापेक्षा नक्कीच आपल्या गेवराईच्या ओपीडीची फीस कमी असणार आहे. तर एकंदरीत सगळ्या गोष्टींचा फायदा हा रुग्णांनाच भेटणार. म्हणजे रुग्णांच्या फायद्यासाठी आपण गेवराईकरांना सेवा देण्यासाठी तात्पर्य आहात असं? हो. कारण की जसं सरांनी सांगितलं की सर गेवराईचे आहेत आणि मी मूळतः बीडचा आहे, तर आमचंही भले आम्ही मेडिकल सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहोत, पण तरी आमचं एक देणं राहतं आमच्या मातृभूमीच्या लोकांबद्दल. ते त्यासाठी आम्ही हे कार्य करतो. काही क्रिटिकल पेशंट जर निघले ऑपरेशन, त्यांना आपण त्या ऑपरेशनची सुविधा असणार आणि कुठे असणार? नक्कीच नक्कीच. आपल्याकडं नियमित बघायला गेलं तर मुख्यमंत्री सहायता निधी आहे आणि आपल्याकडे याचं एक व्यवस्थित डिपार्टमेंट बी आहे, जे की तात्काळ मंत्रालयातून पैसे मंजूर करून रुग्णांना जितक्या लवकर ही सेवा देता येईल पैशाची आणि जितक्या लवकर आम्हाला त्याचं ऑपरेशन करता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्याची रिकव्हरी जी आहे ती फास्ट होणार आहे. त्यामुळे तो डिपार्टमेंट आहे. महात्मा ज्योतिबा फुले ही योजना आणखी आमच्याकडे नाही आहे, भविष्यामध्ये ती पण येईल, पण आता नाही. ऑपरेशनचं आपण त्यांना कुठे सजेशन करणार? ऑपरेशन लागणार असेल तर ते संभाजीनगरला मेडिकलमध्येच करण्यात येईल. पॅकेज तेच असेल का? पॅकेज तसं नाही सांगता येणार. पॅकेज प्रत्येक ऑपरेशनचं त्याला लागते काय ह्या सगळ्या गोष्टींवर, त्याचा स्टे किती आहे त्या गोष्टींवर डिपेंड करतो आणि नक्कीच आमच्याकडून पूर्ण सवलत मिळेल. जेवढं करण्यात येईल, जेवढं आमच्या हातात आहे तेवढं आम्ही नक्कीच करू. तालुक्यातील नागरिकाला काय जे आहे त्रस्त असतात आजारांनी, त्यांना काय संदेश द्याल, काय आव्हान करा? त्यांना हेच आव्हान करू की दुखणं अंगावर काढू नका, ओके, नुसत्या गोळ्या खाऊ नका. ज्या गोष्टी माहीतच नाही आहेत तुम्हाला व्यवस्थित डायग्नोज करा आणि डायग्नोज केल्याच्या नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या आजाराचं तुम्ही हे करा, म्हणजे रोग निदान करा. काय गेवराईकरांना काय आव्हान कराल, तुम्ही कुठे येणार आहात आणि त्यांनी तुमची भेट कशी घ्यावी, कशी आव्हान कराल? मी डॉक्टर कृष्णा हनेराव, मी प्रत्येक बुधवारी कुसुम हॉस्पिटल येथे डॉक्टर काळे सरांचं हॉस्पिटल आहे, जे की सरकारी रुग्णालयाच्या बॅक साईडला आहे. प्रत्येक बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत मी तिथं अवेलेबल असेल
आणि शरद सर मी दुसरा आणि चौथा बुधवार सेम हॉस्पिटल डॉक्टर अशोक काळे सरांचं कुसुम हॉस्पिटल सरकारी दवाखान्याच्या मागे तिथे अवेलेबल असेल दुसरा आणि चौथा बुधवार. करायला झालेला आहे आणि यंदा अतिवृष्टीमुळे नाही का बऱ्याच शेतकऱ्यांचं समजा नुकसान झालं आणि उद्योगधंदे नाही का आपल्या परिसरामध्ये नाही. तर मला हे सांगायचं आहे की बरेच लोक मजूर कष्ट करीत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तर अशा रुग्ण जर आपल्या हॉस्पिटलला जर आले तर त्यांच्याकडे राशन कार्ड जर असेल किंवा महात्मा फुले योजना तर अशा योजनेतून अशा स्कीममधून रुग्णांना मोफत उपचार केला जाईल किंवा रुग्ण स्कीममध्ये बसेल. नाही, जसं आत्ता सरांनी सांगितलं आपण मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेचा आपण नक्की लाभ घेऊ शकतो आणि असं जसं भूमिपुत्र म्हटले तुम्ही आम्हाला तर आम्हीही जेवढी मदत करता येईल आणि जेवढं कमीत कमी खर्चामध्ये करता येईल विशेषतः या भागातल्या पेशंटचं जे की आम्ही इथे बघितलं आहे आणि ज्यांना सर्जरीची गरज आहे त्यांचं आम्ही नक्कीच सहायता करण्याचा प्रयत्न. यात मी आराम करू इच्छितो. जसं सरांनी सांगितलेलं आहे आम्ही नक्कीच त्यांना जास्तीत जास्त मदत करू. हवं तर आम्ही आमचा सर्जन चार्ज घेणार नाही. फक्त गोळ्या औषधाचा हॉस्पिटलचा राहण्यापिण्याचा खर्च आणि बाकी जे मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणार आहे तेवढा खर्च एवढं आम्ही नक्कीच करू. आम्ही आमचे पैसे घेणार नाही. आम्ही आमच्या लोकांसाठी आमच्या रिजनच्या लोकांसाठी जितकं आमच्याकडून देता येईल तेवढं सगळं. धन्यवाद.